जय श्रीराम. नमस्ते, मी कल्पना सूर्यवंशी. आपल्या आयुष्यामध्ये येणारी वेळ ही किती महत्त्वाची असते हे प्रत्येकालाच माहिती आहे. वेळेचं महत्त्व हे प्रत्येकाला माहिती आहे. तसंच आपण जे घड्याळ वापरतो, मग ते हातातलं असेल, भिंतीवरचं असेल, तर ते किती महत्त्वाचं आहे ह्याच्याबद्दल मी थोडं सांगणार आहे. आपण ज्यावेळेला एखादं घड्याळ विकत घेतो, त्याच्याबरोबर बऱ्याच निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी ह्या आपल्या घरापर्यंत येत असतात. तर आपण घड्याळ निवडताना खूप विचार करून घड्याळ घ्यावं लागतं. का तर ते एक यंत्र म्हणून आपल्या घरी ज्यावेळेला येतं, त्यावेळेला ते त्याची फळं आपल्याला देतं. तर हे घड्याळ म्हणजे फक्त वेळ दर्शवणारी यंत्र नसून त्याच्यामधून खूप सगळ्या एनर्जीज आपल्याला मिळत असतात. मग त्या पॉझिटिव्हपणाने आपण त्या एनर्जीज कशा आपल्यासाठी ॲक्टिवेट करून घेऊ शकतो, हे योग्य प्रकारचं घड्याळ आपण सिलेक्ट केल्यानंतर ही गोष्ट साध्य होऊ शकते. तर हे असं योग्य घड्याळ कसं सिलेक्ट करायचं, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकते. याच्यासाठी मला तुमची जन्मकुंडली बघून त्याच्यावरून हे सगळं ठरवावं लागतं. याच्या संदर्भात तुम्हाला जर माझी काही मदत झाली तर मला ते खूप आवडेल. तुम्ही तुमची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण पाठवून देऊ शकता आणि त्या अनुयोगाने मी तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून त्याच्यावरून तुम्हाला मी घड्याळ सुचवू शकते. मग ते हातातलं असो किंवा घरातील भिंतीवरचं घड्याळ असो. तर याच्यामुळं तुम्हाला खूप फायदा मिळेल. तुमच्या बऱ्याच अडचणी सुटायला मदत होईल. मग ते पैशांच्या अडचणी असतील किंवा नातेसंबंधांच्या मधल्या जे काही थोडेफार जे काही प्रॉब्लेम्स असतात ते असेल, ते सुटण्यासाठी तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. ही आणि अशाच पद्धतीच्या माहितीसाठी कनेक्टेड राहा. जय श्रीराम.